आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे तळणीचे मोदक तयार करणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मोदकाचं सारण कसं बनवायचे ते देखील आपण आज पाहणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे। तूप व्यवस्थित गरम झालं की लगेचच यामध्ये एक ओलं नारळ व्यवस्थित किसून घेतलेले आहे आपण ते घालून घ्यायचे। व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचे। या जागी तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता। 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती आपल्याला हे एकसारखं परतवून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता याचा थोडासा कलर असा चेंज झालेला आहे। आता आपले हे खोबरं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। लगेचच यामध्ये कढईच्या सेंटरला आपल्याला थोडीशी जागा करून घ्यायची आहे। यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचंय आणि लगेचच यामध्ये 1 चमचा खसखस घालून घ्यायची आहे। खसखस व्यवस्थित आपली भाजली गेली की लगेचच खोबऱ्यामध्ये आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आणि 1 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आता लगेचच यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचंय। या ठिकाणी आपण 1 वाटी गूळ घेतलेलं आहे। एकदम बारीक असं हे गूळ चिरून घेतलेलं आहे जेणेकरून हे लवकर असं मेल्ट होईल। पुन्हा आपल्याला गूळ खोबरं मिक्स करून घ्यायचंय। एकसारखं परतवून घ्यायचंय आपल्याला। गूळ एकदम विरघळलं पाहिजे आणि एकसंध करून घ्यायचंय आपल्याला हे मिश्रण। एकदम व्यवस्थित असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे। लगेचच यामध्ये 1 चमचा विलायचीची पूड घालून घ्यायची आहे। यामध्ये जायफळ घालून घ्यायचंय आपल्याला। थोडंसं किसून घालूया। मोदक तयार करण्यासाठीचं सारण आपलं तयार झालेलं आहे। एका प्लेटमध्ये आपण हे ट्रान्सफर करून घ्यायचंय। लगेचच आपण हे सारण थंड करून घेऊया। सारण आपलं थंड होतंय तोवर आपल्याला पारीसाठीचं पीठ मळून घ्यायचंय। यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आपण। यामध्ये 2 चमचे रवा घालून घ्यायचा आहे। चिमूटभर मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचंय। तेल आपल्याला साधंच घालायचंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। याचं आपण यामध्ये रवा ऍड केलेला आहे त्यामुळे आपल्याला एकदम सैलसर असं हे पीठ मळायचं आहे। रवा फुलल्यानंतर पुन्हा हे पीठ आपलं थोडंसं आळणार आहे। यामुळे सुरुवातीला आपल्याला पीठ हे सैलसरच मळून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळलं गेलेलं आहे। यामध्ये चमचाभर तेल घालून मिनिटभर पुन्हा आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। 5 मिनिटांसाठी आपण हे आता रेस्ट करायला ठेवून देऊया। 5 मिनिटं झालेली आहे। आपलं पीठ व्यवस्थित सेट झालेलं आहे। लगेचच आपण मोदक तयार करायला घेऊया। यामधले आपल्याला पेढे कट करून घ्यायचेत आणि लगेचच आपल्याला याची पारी लाटायला घ्यायची आहे। एकदम पातळ अशी याची पारी लाटून घ्यायची आहे। पारी आपल्याला तळ हातावर ठेवून घ्यायची आहे। यामध्ये चमचाभर आपल्याला सारण घालून घ्यायचंय। सारण भरपूर असं वापरायचं आहे। लगेचच 3 बोटांच्या मदतीने आपल्याला या मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूला व्यवस्थित कळ्या पाडून घेतलेल्या आहे। लगेचच तयार कळ्या आपल्याला एकत्र आणून घ्यायच्या आणि त्यांचं नाक दाबून घ्यायचंय। तयार मोदक व्यवस्थित हातावर घोळवून घ्यायचंय। पुन्हा आपल्याला एक पेढा घ्यायचा आहे। व्यवस्थित हा लाटून घ्यायचा आहे। सगळ्या बाजूनी एकदम पातळ असं लाटायचं आहे। तयार पारी तळ हातावर घेऊन यावरती भरपूर असं सारण घालून घ्यायचंय। 3 बोटांच्या मदतीने आपल्याला या मोदकाला व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। सगळ्या बाजूनी एकसारखं आपल्याला ही कळी पाडून घ्यायची। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत। सगळ्या बाजूनी एकसारख्या कळ्या पाडून झाल्या की पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित याचं नाक बंद करून घ्यायचंय। अशाच पद्धतीने उरलेले सगळे मोदक आपण तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता लगेचच आपण हे तळायला घेऊया। कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। यामध्ये लगेचच एक एक करून सगळे आपल्याला मोदक घालून घ्यायचे।
तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे। एका वेळेला जितके आपल्याला मोदक बसतील तेवढे मोदक एका वेळेला एका बॅचमध्ये आपल्याला तळून घ्यायचे। सुरुवातीला अजिबात झारा लावायचा नाहीये। व्यवस्थित मोदक एक साइडला तळले गेले की आलटी पलटी करत दोन्ही बाजूनी आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे। मोदकांचा कलर तुम्हाला कितपत लाल हवाय तेवढं तुम्ही तळून घेऊ शकता। आपले मोदक तळले गेलेले लगेचच आपण हे काढून घेऊया। अशाच पद्धतीने उरलेले सगळे मोदक आपण तळून घेऊया। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।